नमस्ते मित्रांनो, जळगावच्या परधडे गावात रेल्वेच्या झालेल्या भीषण अपघातात 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले। हा रेल्वे अपघात नेमका कसा झाला, चला पाहूयात। दुपारी 3:30 ते 3:45 दरम्यान लखनौवरून पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होती। जळगावच्या पाचोरे तालुक्यातील परधडे गावाजवळ प्रवाशांनी रेल्वेची चेन ओढली, त्यामुळे रेल्वेचं ब्रेक लावावं लागलं। हे ब्रेक लावत असताना रेल्वेच्या रुळावर घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या। लोकांना या ठिणग्या दिसल्या आणि त्यांना असं वाटलं की रेल्वेला आग लागली। या आगीच्या अफव्याने प्रवाशांनी या रेल्वेतून खाली उड्या मारल्या, परंतु ज्या साईडने प्रवाशांनी उड्या मारल्या त्या बाजूच्या रुळावरून दुसरी एक्सप्रेस येत होती। प्रवाशांना या येणाऱ्या गाडीचा अंदाज लागला नाही आणि या गाडीने धडक दिल्यामुळे जवळपास 11 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले। फक्त आगीच्या झालेल्या अफवेमुळे लोकांमध्ये गोंधळ झाला आणि त्यांनी गाडीतून खाली उड्या मारल्या। लोकांनी खाली उड्या मारण्याचा टाइम आणि दुसऱ्या ट्रॅकवरून रेल्वे येण्याचा टाइम एकच झाल्यामुळे हा एवढा मोठा अपघात झाला। पोलीस प्रशासनाशी बोलणं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे। ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी या अपघातात जखमी झालेल्या लोकांचा उपचार फ्री करून देण्याचं जरी सांगितलं असलं तरी या अपघातात गेलेले लोक परत येणार नाहीत, म्हणून रेल्वे प्रवासात किती काळजी घेतली पाहिजे ते या घटनेवरून लक्षात येतं। चला भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।